लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की नंदिनी इथे जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही अगदीच बाळाला फील करू शकता आणि का नाहीत करू शकत, कारण की तुम्ही बाळाचे बाबा आहेत. असं म्हटल्यानंतर नंदिनीच्या बोलण्यावर इकडे जीवाला विश्वास बसत नसतो. त्यालासुद्धा फार आनंद झालेला असतो. मात्र इकडे आर्याच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेलं असतं. तिलासुद्धा हे सगळं काही फार भारी वाटत असतं. आता नंदिनी जीवाच्या हातातली फाईल बाजूला ठेवते आणि त्याचा हात हातात घेते आणि तिच्या फोटावर ठेवायला जात असते. आता जेव्हा हे सगळं काही होत असतं तेव्हा मात्र इकडे आर्याने डोळे बंद करून घेतलेले असतात. जेव्हा तिच्या पोटावर हात ठेवत आहे हेच तिच्यासाठी फार भारी फिलिंग असतं आणि त्यामुळेच तिने डोळे बंद केलेले असतात. मात्र ती थोड्या वेळाने उघडून पाहते तर काय, समोर पोटावर नंदिनीचा हात असतो आणि नंदिनीच्या हातावर खरं तर जीवाचा हात असतो. त्यामुळे हे सगळं काही पाहून तर तिला शॉक बसलेला असतो आणि तेवढाच रागसुद्धा येत असतो. आता हे दोघे मात्र इथे फार खुश असतात, कारण की त्यांच्या बाळाची हालचाल त्यांच्या बाळाला ते फील करू शकले असतात. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नसतो. दोघेही एकमेकाकडे पाहत असतात आणि त्यांना फार भारी वाटत असतं. आता नंदिनी हळूहळू बोट लांब करत असते आणि त्या बोटाच्या मधल्या भागातून खरं जीवासुद्धा बाळाला फील करण्याचं काम करत असतो. जीवा तरी इथे फार खुश असतो. नंदिनीसुद्धा इथे आर्याला म्हणत असते, आर्या हे सुख आमच्या आयुष्यात फक्त तुझ्यामुळे आले, थँक्यू सो मच आर्या, असं इथे तिचे आभार मानत असते. आर्याला मात्र ह्या सर्व गोष्टीचं अजिबातच काही वाटत नसतं. आता जीवा आणि नंदिनी दोघे जायला निघालेले असतात. नंदिनी म्हटलेली असते की मला आनंद निवासमध्ये सोडा. तेव्हा मात्र ही आर्या नाटकं करायला सुरुवात करत असते. ती आता स्वतःच्या मनाशी बोलल्यासारखं म्हणत असते, मला सुद्धा हॉस्पिटलला निघायला हवं, पण माझी गाडीसुद्धा खराब झाली आहे, मी कॅबच बुक करते, असं म्हणून मोबाईलमध्ये मुद्दाम कॅब बुक करण्याचं नाटक करत असते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आता पावसामुळे कॅबसुद्धा बुक होत नाही, जाऊ दे मी रिक्षानेच जाते, रस्त्यात खड्डे असतील पण चालेल, असं म्हणून स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता हे सगळं काही जीवा नंदिनी ऐकत असतात आणि त्यांना काळजी वाटणार हे साहजिक आहे. नंदिनी म्हणत असते, अरे असं काय करतेस तू रिक्षाने का जाशील, तुला त्रास झाला तर बाळाला सुद्धा त्रास होणार ना, तू अजिबात रिक्षाने जायचं नाही, तू आमच्यासोबत चल, मला जीवा सोडतील आणि नंतर तुला सुद्धा सोडतील. आता नंदिनीने असं म्हटल्यानंतर आर्या तर फार खुश असते, कारण की तिला हेच हवं असतं. आता ती तयारी करण्यासाठी साईटला येते, पण मात्र स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, नंदिनी तू जीवाला माझ्या पोटावर हात नाही ना ठेवून दिला, आता बघ मी जीवा शेजारी कशी जाऊन बसते, असं म्हणून आता ती खुन्नसवनीन आता नंदिनीकडे पाहत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा बाहेर उभा असतो आणि नंदिनीच्या आधी येऊन पोहोचलेली असते ती म्हणजे आर्या. जीवाचं मात्र अजिबातच लक्ष नसतं. आता ही आर्या पडदिशीन समोरचा दरवाजा उघडते आणि पुढच्या सीटवर जाऊन बसते. तिला तर फार आनंद होत असतो. इकडनं नंदिनी सुद्धा घाईघाईतच आलेली असते आणि डायरेक्ट समोर बसण्यासाठी दरवाजा उघडायला जाते तर काय, समोर आर्या असते. तेव्हा तर मात्र इकडे नंदिनीला फार राग आलेला असतो. तिला हे सगळं काही खटकलेलं असतं. आता जीवा सुद्धा येतो तर पाहतो तर काय, आर्या समोर बसलेली असते. त्यामुळे तो डायरेक्टच विचारतो, काय ग आर्या तू इथे का बसलीस. आर्या म्हणत असते, मी गेल्या वेळेस सुद्धा बसले की, म्हणून आता पण बसले. आता जीवा परत नंदिनीचा चेहरा बघतो. आता नंदिनीचा चेहरा पटलेला असतो. जीवाला चांगलंच माहीत असतं की हे नंदिनीला अजिबातच आवडले. त्यामुळे जीवा लगेच आर्याला म्हणत असतो, अगं आर्या तू समोर कशी काय बसू शकते सांग बरं, तू प्रेग्नेंट आहेस आणि तुझ्या पोटावर तो सीट बेल्ट येईल, कसं होईल तुला. असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, अरे नाही जीवा. मात्र जीवा म्हणत असतो, नाही अजिबातच नाही, तुला त्रास झालेला आम्ही सहन करणार नाही, तू मागच्या सीटवर जाऊन बस, चल उठ. असं म्हटल्याबरोबर नंदिनी पडदिशीन दरवाजा उघडते आणि आता आर्या पुढे काही दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे आर्यासुद्धा मागच्या सीटवर जाऊन बसते. आता नंदिनीसुद्धा जीवाच्या शेजारी बसलेली असते. इकडे मात्र आर्याचा जळफाट होत असतो. तिला कळत नसतं नेमकं काय करावं. तर आता जीवा नंदिनीला फार प्रेमाने बोलत असतो, हे सुद्धा आर्याला पटत नसतं. आता जीवा म्हणत असतो, नंदिनी तुझ्या आवडीचं गाणं लाव की एखादं. नंदिनी म्हणत असते, हो लावते की. जेव्हा आर्या समोर बसते तेव्हा तिच्या आवडीचं ती लावते, आता मी माझ्या आवडीचं. त्यावर जीवा म्हणत असतो, रेडिओवर लाव, रेडिओवर छान गाणे असतात. नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणून नंदिनीने रेडिओवर छान असं गाणं लावलेलं असतं. आता हे सगळं काही होत असताना मात्र आर्याला फार राग येत असतो. तिला खरं तर मागच्या सीटवर बसायचंच नसतं, पण नंदिनी आणि जीवामुळे खरं तर तिला मागे बसायची वेळ आलेली असते. तिला नंदिनीचा आणखी जास्त राग येत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या आणि वसू असतात त्यांचं मात्र वेगळं सुरू असतं. वसू रम्याला म्हणत असते, 16 ऑगस्ट काय नेमकं 16 ऑगस्टला. त्यावर रम्या म्हणत असते, काव्याची मेनची परीक्षा आहे. असं म्हटल्यानंतर वसूला हसायला येतं. रम्या म्हणत असते, काय झाले आई आता हसायला. वसू म्हणत असते, अगं 16 हा अंक आठवला ना तरी मला फार हसायला येतं बाई. का. त्यावर वसू म्हणत असते, अगं आठवत नाही का तुला 16 डिसेंबरला आपण काय धमाका केला होता. तर रम्या म्हणत असते, त्यानंतर काय केलं ग आपण. त्यानंतर आपण काही करू शकलो नाहीत. काय झालंय सांग ना मला.
ती काव्या प्रेग्नेंट राहिली आणि तिला 7वा महिनासुद्धा लागला, तरीसुद्धा आपण काही करू शकलो नाही. आता तिची मेनची परीक्षासुद्धा आली. ती जर एकदा मेनची परीक्षा क्लिअर केली तिने, ती IAS झाली आणि ती आईसुद्धा झाली, तर हे घरचे सगळे तिला डोक्यावर घेऊन नाचतील आणि तो पार तर तिला मकरातच बसवेल. पण मात्र मी ही अजिबातच होऊन देणार नाही. ती मेनची परीक्षा देऊ शकणार नाही, असं काहीतरी करायला हवं. वसू म्हणत असते, असं कसं होईल सांग बरं? ती किती अभ्यास करते हे तुला दिसतंय ना, मग हे सगळं काही कसं होईल? त्यावर लगेच रम्या विचार करू लागते आणि थोडी शांत झालेली असते आणि वसूला म्हणत असते, अभ्यास तर मी सुद्धा केला होता व माझी पण परीक्षा होती, पण मात्र तेव्हाच माझ्या बाबांचं श्राद्ध आलं. भरपूर सारे लोक आले होते आणि ती चर्चा काय झालं, कशामुळे झालं आणि तेच माझ्या डोक्यात सुरू होतं. मी परीक्षेला तर गेले होते, परीक्षा तर फार सोपी होती, पण मात्र माझ्या डोक्यातले विचार काय जात नव्हते. बेल वाजली, माझ्याकडनं पेपर घेतला गेला आणि मी नापास झाले, कारण की माझा पेपर कोराच राहिला. असं हे सगळं काही डोळ्यात पाणी आणून म्हणत असते. आता तर वाटलं होतं तिला खरंच तिच्या बाबाची फार आठवण येत आहे. मात्र 2 मिनिटात तिचा चेहरा बदलतो, तिचं स्टोन बदलतं आणि लगेच वसूला म्हणत असते, यातून आपण काय शिकलो बरं? वसूला तर कळत नसतं नेमकं काय बोलते रम्या. त्यावर रम्या म्हणत, आपण सुद्धा हेच करायला हवं. काव्य जेव्हा पेपरला जाईल 16 ऑगस्टला, तोपर्यंत मात्र तिच्या डोक्यात असं काहीतरी भरवायचं आणि असा काहीतरी धमाका करायचा, त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम होईल, ती मेंटली डिस्टर्ब होईल. वर्षभर जरी अभ्यास केला असला तरीसुद्धा त्या मेंटली डिस्टर्बमुळे ती पेपरमध्ये काही लिहू शकणार नाही आणि ती IAS तर होणारच नाही. त्यामुळे आपल्याला अशी गोष्ट शोधायला हवी ज्यामुळे तिचं सगळंच काही डिस्टर्ब होईल. माझं गड फिलिंग सांगतंय की आपल्यासमोर ती गोष्ट आहे, पण आपल्याला फक्त ती शोधायची, ती शोधून ह्या काव्यासमोर आणायची, ती सुद्धा 16 ऑगस्टच्या आधी. ते जर आपण करू शकलो ना आणि तिच्या मनावर जर घाव घालू शकलो ना, तर आपण परत एकदा त्या 16 डिसेंबरसारखा मोठा धमाका घडून आणू शकतो, तो म्हणजे 16 ऑगस्टला. असंही ते रम्या वसूला सांगत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनीला सोडायची वेळ आलेली असते, ते म्हणजे आनंद निवासमध्ये. आता आनंद निवासच्या तिथे आल्यानंतर नंदिनी म्हणत असते, जाऊ का, येऊ का जीवा? त्यावर जीवा म्हणत असतो, नको ना जाऊ, थांब ना इथेच, असं प्रेमाने म्हणत असतो. इकडे आर्याला मात्र हे अजिबात बघवत नसतं. नंदिनी म्हणत असते, काय जीवा तुमचं पण? बरं मला सांगा, आर्याला सोडल्यानंतर तुम्ही ऑफिसला जाणार आहात का? त्यावर जीवा म्हणत असतो, मे बी नसेल, कारण की आज काही जास्त काम नाही. म्हणजे तुम्हाला मीटिंगसुद्धा नाहीत का? हो नाही, आज मीटिंग जरा आहेत, पण त्या संध्याकाळीत. आता हे ऐकल्याबरोबर लगेच आर्या तर फार खुश झाली. इकडे नंदिनी जीवा आणि आर्याला बाय करून गाडीतून बाहेर निघून जाते. आता ती गेल्याबरोबर आर्या लगेच दरवाजा उघडून बाहेर यायला पाहते. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय गं, तू कुठे निघालीस? तुला हॉस्पिटलला जायचंय ना? हो मला जायचंय, पण उगाच तुला ड्रायव्हर असल्यासारखं फील होऊ नये म्हणून मी समोर येऊन बसते. जीवा म्हणत असतो, अजिबातच मला फील होणार नाही, तू मागेच बस, मागेच तू सुरक्षित आहेस. असं म्हटल्यानंतर आर्याला नेमकं काय करावं कळत नसतं. तिला काही करून जीवाच्या शेजारी बसायचं असतं. मात्र जीवाने आत्तासुद्धा तिचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. तितक्यातच जीवाला कॉल आलेला असतो, त्यामुळे तो कॉलवर बोलत असतो. इकडे आर्या मनातच विचार करत, याला काय अर्थ आहे? आणखी किती दिवस हा जन्म जे माझ्यापासून असं अंतर ठेवून वागणार आहे? हे सगळं काही त्या नंदिनीनेच त्याच्या डोक्यात भरवलं असणार. मी तर जन्मजेपासून तिला दूर नाही करू शकणार. मग असं काय केलं पाहिजे म्हणजे जीवा मला समजून घेईल आणि नंदिनीवर चिडन? पण काय करू याचाच ती विचार करत असते. तितक्यातच एक गुलाब विकणारी मुलगी आलेली असते. जीवाला म्हणत असते, गुलाब घे ना दादा. जीवा म्हणत असतो, नको. त्यावर आर्या मागणं म्हणत असते, अरे जीवा घे की. तेव्हा जीवा तयार झालेला असतो. आता आर्या मनात विचार करते, आता जीवा मला ते गुलाब देईल. तेव्हाच मात्र त्या मुलीला जीवा म्हणत असतो, तूच दे ना मागे. असं म्हटल्याबरोबर आर्याचा चेहरा पडलेला असतो. तिचे सगळेच प्लॅनी ते फ्लॉप होत असतात. आता त्या खरं तर गुलाबवाल्या मुलीच्या हातावर टॅटू असतो, तो आर्याने पाहितलेला असतो. इकडे जीवा त्या मुलीला पैसे वगैरे देतो, ती मुलगी निघून जाते. ती निघून गेल्यानंतर मात्र जी काही आर्या असते जीवाला म्हणत असते, जीवा तू याआधी कधी टॅटू काढलास का? हे ऐकल्यानंतर मात्र इथे जीवाच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ येऊन थांबलेला असतो. आर्याचा त्याने काढलेला टॅटू, नंतर तो जाळलेला टॅटू, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवलेल्या असतात आणि तो डिस्टर्ब झालेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू आणि माननी खरं तर दोघेही चहा पीत बसलेले असतात. इकडे जी काही आशा असते तिने पार्थ आणि काव्याची रूम साफ केलेली असते आणि काही सामान तिने काढलेलं असतं आणि ते माननीला दाखवत असते.
एक एक करून दाखवत असते तेव्हा माननीच्या लक्षात येतं की नंदिनी आणि काव्यासाठी ड्रेस मटेरियल घेतले होते, पण मी विसरूनच गेले. पण आता मी एक कामच करते, मी आपल्या टेलर काकांना घरी बोलवते आणि काव्या आणि नंदिनीचं माप घेते आणि छान त्यांना घेराचे 2 ड्रेस शिवून घेते. तेव्हा इकडनं पार्थ म्हणत असतो, पण काव्या घरी तर असायला हव्यात, त्यांना कुठे वेळ आहे एवढा. तेव्हा माननी म्हणते, हो ते पण ठीकच आहे. आता अशा एक एक सामान काढत असते, थोडीफार रद्दी असते आणि त्यानंतर जे काही ते लोकर वगैरे माननीने काव्याला विणायला दिलेली असते त्याचं मोज तिने बनवलेलं असतं, पण ते सुद्धा अर्धवट असतं. माननी म्हणते, हो हे सुद्धा मी काव्यालाच दिलतं, पण तिला आता वेळ नाही, अभ्यास वगैरे ह्या सर्व गोष्टी, बरं राहू दे साईडला, असं म्हणून पार ते हातात घेतो. आता हे सगळं काही घडल्यानंतर इकडनं वसू मात्र अजिबात शांत बसत नाही. वसू लगेच तोऱ्यातच बोलायला सुरू करते, काय ग माननी, आपण अशा अजिबातच नव्हतो. म्हणजे प्रेग्नेंट असताना एका खेपीतच अख्खं स्वेटर विणून टाकायचो, पण मात्र आजकालच्या पोरी साधं तिला मोजंसुद्धा विणता आलं नाही. खरंच तुझी न होणारी कलेक्टर मॅडम काय नेमकं करेल मला तर कळतच नाही. बाळाला तरी नीट सांभाळू शकेल असंही ते वसू बोलत असते. आता पार्थ आणि माननीला हे थोडंसं वाईट वाटलेलं असतं, मात्र त्या एकही शब्द तिला बोलत नाहीत. इकडे दुसऱ्या बाजूला टॅटूचं नाव काढलेलं असतं, त्यामुळे जीवा डिस्टर्ब असतो. आर्या म्हणत असते, काय झालं जीवा, उदास झालंस का तू? नाही उदास कशाला हो, चल उशीर होतोय आपल्याला, असं म्हणून गाडी सुरू करायला जातो तर गाडीसुद्धा इथे चालू होत नसते. त्यामुळे तो बाहेर जातो आणि ते गाडी चेक करत असतो नेमकं काय झालंय. आता इकडे आर्या म्हणत असते, टॅटूचं नाव कळलं की हा डिस्टर्ब का झाला का, मलाच असं वाटतंय, असं म्हणून गाडीच्या खाली उतरते आणि जीवाला म्हणत असते, काय रे जीवा, मी तुला काहीतरी विचारलं. जीवा म्हणतो, अरे तू कशाला खाली उतरलीस, आतमध्येच बसायचं ना तू. तेव्हा आर्या म्हणत असते, पण मी तुला काहीतरी विचारलं, तू टॅटू काढलास का काही. जीवा म्हणत असो, पण तुला टॅटूचं हे खूळ कुठून आलं. त्यावर आर्या लगेच जीवाचा हात हातात घेते आणि म्हणत असते, अरे ती मगाशी फुलावली नाही का आली, तिच्या हातावर असं हार्डशेप होतं, सुंदर दिसत होतं, मला सुद्धा वाटलं की तू सुद्धा काहीतरी काढलं पाहिजे. तेव्हा जीवा म्हणत असतो, याआधी मला आवडत होतं, पण आता मला टॅटू काढायला अजिबातच आवडत नाही. आता हे ऐकल्याबरोबर लगेच आर्या म्हणत असते, म्हणजे याआधी तू काढत होतास का आणि आत्ता काढत नाहीस. असं म्हटल्यानंतर जीवा डिस्टर्ब होतो, मात्र हे अजिबातच आर्याला कळून देत नाही. जीवा म्हणत असतो, काय चाललंय तुझं, मला नाही काढायचा टॅटू. आर्या म्हणत असते, अरे काय हरकत आहे, तू आता बाबा होणारच, बाळ होणार आहे, बाळासाठी तर टॅटू काढू शकतो ना. आता बाळाचं नाव काढल्याबरोबर जीवा लगेच खुश होतो. जीवा म्हणत असतो, हो रे चांगली आयडिया आहे, थांब मी आत्ताच नंदिनीला कॉल करून विचारतो तिला नेमकं काय काढलं पाहिजे. त्यावर आर्या परदिशीन हातातला मोबाईल घेते आणि म्हणत असते, काय चाललंय जीवा तुझं, अरे नंदूसाठी काहीतरी सरप्राईज दे ना, तिला कशाला विचारतोस. जीवा म्हणत असतो, अरे पण तिला विचारलं तर कळेल तरी ना मग काय काढायचं म्हणून. आर्या म्हणत असते, मी आहे ना, माझ्याशी बोल की. जीवा म्हणत असतो, पण माझ्या नंदूला आवडलं पाहिजे. आर्या म्हणत असते, अरे आवडेल तिला, काहीतरी विचार करूया आणि आपण ठरवूया. जीवा म्हणत असतो, पण अशी घाई नकोय करायला. आता आर्या म्हणत असते, घाई नकोय, काय घाई नकोय, जन्मजे मला एक गोष्ट सांग, जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा लगेच तुम्हाला बाळ हवं होतं. आता जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला बाळ नाही होणार तेव्हा तुम्ही लगेच सरोगशी निवडली. तेव्हा तुम्ही का नाही विचार केला की 1 वर्ष आपण थांबूया. मग तेव्हा नाही विचार केला तर आता काय विचार करतोस तू. टॅटूज काढायचा आहे ना, मग हे सगळं काही नंदिनीला विचारायची काही गरज नाही, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण दोघे विचार करूया. असंही ती आर्या जीवाला पटवून देण्याचं काम करत असते. आता हे सगळं काही तिचं मुद्दाम सुरू असतं. खरं तर तिला आई नावाचा टॅटू स्वतःच्या हातावर काढायचा असतो आणि जीवाच्या हातावर बाबा नावाचा टॅटू तिला काढून घ्यायचा असतो. आता जीवाला याची थोडीसुद्धा कल्पना नसते बरं का. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो इकडे पार काव्याची फार काळजी घेत असतो. तिच्यासाठी छान असं सरप्राईज त्याने ठेवलेलं असतं. तिचे डोळे बंद करतो, तिला रूममध्ये घेऊन येतो, तिला चेअरवर बसवत असतो. छान असं एका भांड्यामध्ये कोमट पाणी, त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि अलगद तिचे पाय त्याच्यात सोडलेले असतात आणि तिचे पाय चेपून देण्याचं काम करत असतो. हे सगळं काही जेव्हा काव्या पाहते, काव्याला तर फार बरं वाटलेलं असतं. काव्या पार्थला म्हणत असते, प्रत्येक नवऱ्याने जर असा विचार केला ना तर प्रत्येक बाईला आईपणाचं ओझं अजिबातच वाटणार नाही. थोड्या वेळासाठी का होईना तिच्या चेहऱ्यावर आनंद येईल असंही ते काव्या म्हटल्यानंतर पार्थसुद्धा फार खुश झालेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा नंदिनीसाठी जीवाने सरप्राईज आणलेलं असतं, ते म्हणजे बाबा नावाचा टॅटू काढून. जेव्हा हे सगळं काही नंदिनी पाहते तेव्हा मात्र नंदिनीला फार आनंद झालेला असतो. तेव्हाच मात्र इकडनं आईपणाचा टॅटूसुद्धा समोर आलेला. आता तो टॅटू काढलेला असतो तो म्हणजे आर्याने. जेव्हा हे सगळं काही नंदिनी आणि जीवा पाहतात तेव्हा मात्र दोघांनाही धक्का बसलेला असतो. विशेष करून नंदिनीला तरी ते फार धक्का बसलेला असतो. आर्याच्या चेहऱ्यावर मात्र फार हसू असतं. हेच हसू मात्र नंदिनी तिचं उद्या गायब करणार आहे, असं काहीतरी तिला सुनावणार आहे. त्यामुळे आर्याची बोलती बंद झालेली असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.